नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, हा आहे 13 005चा उत्कृष्ट असा ऊस पहा. हार्डनेस याचं जबरदस्त आहे. कांड्याची जाडी लांबी एक नंबर आहे, जबरदस्त. आणि याला हार्डनेस एक नंबर असल्यामुळं ऊसाची वाढ जोमदार होते. पहा ऊसाची वाढ एक नंबर. ऊसाची वाढ आता पाहूया. कांडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 कांड्यावर हा ऊस आहे. उत्कृष्ट असा ऊस आहे. आणि याची लागवड गेल्या वर्षी आपण केलेली आहे जानेवारी. तर आज आहे नोव्हेंबर एंड. म्हणजे जवळपास हा 10 महिन्याचा प्लॉट आहे. 10 महिन्यामध्ये 30 कांड्यावर ऊस आहे मित्रांनो, 30 कांड्यावर. तुर्तासच बेने प्लॉट म्हणून आम्ही हे फोडला आहे ऊस प्लॉट, आणि बेण्यासाठी हे उपलब्ध करून दिला आहे. जबरदस्त व्हरायटी आहे, एक नंबर. पहा जाडी कशी, एक नंबर. पहा खूप जबरदस्त प्लॉट आहे. ज्याही शेतकऱ्याला हे बियाणं पाहिजे त्या शेतकऱ्यांनी 9623066788 या नंबरवर कॉल करा. तुम्हाला बियाणं पोहोचित केले जाईल. खूपच उत्कृष्ट ऊस आहे मित्रांनो, जबरदस्त. पहा एक नंबर. याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या माध्यमातून. केल्यामुळं या बेण्याला सर्व न्यूट्रिशन व्यवस्थित पोहोचित केले आहेत. त्यामुळे हा प्लॉट उत्कृष्ट इथं उभा आहे. जवळपास याची हाईट आज 15 फूट उंच आहे. आणि बियाण्याची संख्या आहे आज पडला कोणतरी. पहा जबरदस्त. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याला म्हणतात. असं उत्कृष्ट बियाणं जर आपण आपल्या शेतामध्ये लावलं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला घेण्यास मदत होते. याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या माध्यमातून. आणि क्रॉप डॉक्टर आहेत PM यादव पाटील सर, यांचं व्यवस्थापन खूप जबरदस्त उत्कृष्ट व्यवस्थापन आहे याचं. ज्याही शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे आहे चांगल्या दर्जाचं, त्या शेतकऱ्यांसाठी हे बियाणं खूपच छान आहे. त्या शेतकऱ्यांनी बियाणं घेऊन जावं. पहा कसा ऊस आहे. बांबू एक नंबर. सर्व साईज सारखी आहे, सेम आहे, काही अडचण नाही. कांड्याची लांबी जाडी उत्कृष्ट आहे. डोळा पण खूप छान आहे. त्याच्यामुळं हे बियाणं एकदम छान आहे. कुठं मुळ्या फुटलेल्या नाही येतात, कुठं कांस्या फुटलेल्या नाही येतात, अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याला म्हणतात. तर असं जर उत्कृष्ट बियाणं लावलं आपल्या शेतामध्ये तर आपल्याला टनेज येण्यास चांगली मदत होते. पहा बुडापर्यंत एक नंबर उत्कृष्ट बियाणं आहे ना, जबरदस्त. तर या ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे 100 टनाची, त्या शेतकऱ्यांसाठी व्यवस्थापन सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. सुरुवातीला माती परीक्षण करून घ्या, म्हणजे मातीमध्ये काय आहे काय नाही हे समजल्याशिवाय आपण टाकणार काय हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी माती परीक्षण जर करून घेतलं
तर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायला सोपं जातं. नत्र, स्फुरद, पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल आणि काही विशिष्ट म्हणजे प्लॅन्ट बायोग्राफ, लागवड कशी करायची. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण लागवड ऊसाची 1 फुटावर करा का 10 फुटावर करा, नॉट मॅटर. ऊसशास्त्र काय सांगतं हे अगोदर लक्षात घ्या. ऊसशास्त्र सांगतं एका स्क्वेअर फुटाला 1 ऊस जगतो, एका स्क्वेअर फुटाला 1 ऊस जगतो. मग तुम्ही किती फुटा ऊस लावायलात नॉट मॅटर. जसं तुमची जमिनीची पोटेन्शियली पॉवर असेल तसं तुमच्या जमिनीमध्ये ऊसाचं उत्पादन तुम्हाला मिळून जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे त्यावेळेस त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आपण लागवड ज्यावेळेस आपल्याला करायची त्यावेळेस आपण बियाणं कोणतं वापरतो, कसं वापरतो, कोण्या व्हरायटीचं बियाणं आहे, त्याची कांड्याची जाडी, लांबी, रुंदी कशी आहे, काय आहे, हे सगळ्या गोष्टी एक ना अनेक गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदा शुद्ध बीजापोटी फळे, रसाळ गोमटी ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर लागवडीची पद्धत, सरी किती फुटावर काढायची, लागवड कशी करायची, ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाणी व्यवस्थापन, वॉटर मॅनेजमेंट कसं करायचं, ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला खताचं व्यवस्थापन कसं करायचं. मित्रांनो, खताचा रिकव्हरी डे असतो 28 दिवस ते 35 दिवस. तर 35 दिवस 28 दिवसानं खत लागू होतो आणि तो 90 दिवसापर्यंत चालतो. 90 दिवसापर्यंत हळूहळू पिकाला आपल्या मिळत असतो. तर त्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे प्रति 90 दिवसांनी. म्हणजे जर आपलं 12 महिन्याचं पीक असेल तर 12 महिन्याच्या पिकामध्ये आपल्याला 3 डोस अपलोड करणं महत्त्वाचं आहे. 3 महिन्याला 3 1 3 3 2 6 3 3 9 9 महिने खताचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. 9 महिने खताचे व्यवस्थापन आणि 9 महिने प्रति महिन्याला 1 ड्रेंचिंग म्हणजे 9 ड्रेंचिंग. आणि फवारण्या पहिल्या 2-3 महिने फवारण्या होणार नाहीत. 9 मधून 3 गेल्या 6 फवारण्या, 5 ते 6 फवारण्या अग्रणी आहेत. म्हणजे ते 5 ते 6 फवारण्या, त्या फवारणीचा खर्च 200 ते 300 रुपये प्रति फवारणी. ड्रेंचिंगचा खर्च 2000 ते 2500 आणि खताचा खर्च प्रति डोस 5 ते 6000 रुपये. म्हणजे जवळपास 3 डोसला 5 त्रिक 15,000 रुपये. ड्रेंचिंगला 9 ड्रेंचिंग 9 दोन्ही 18,000 रुपये. नाहीतर समजा महिन्याला 1 ड्रेंचिंग जरी आपली म्हणलं तर इथले 7 ड्रेंचिंग होत्या. तर 7 ड्रेंचिंगचे 7 दोन्ही 14 किंवा 15,000 धरा. 15,000 खताचे जवळपास 5 त्रिक 15 आणि ड्रेंचिंगचे 15 दोन्ही 30 आणि फवारण्याचे लईतले 5 असे 35. आणि बियाणं वगैरे जर तुमच्या खर्च असेल तर 30 ते 35,000 रुपयामध्ये तुम्हाला 100 टन प्लस उत्पादन मिळून जातं. थँक्यू मित्रांनो. विश ऑल द बेस्ट. कसा वाटला आमचा प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. आणि ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. थँक्यू मित्रांनो. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.